तर पवित्र पर्व सोहळा काल पार पडला. त्याच्या अगोदर मी रक्षाबंधनच्या दिवशी मला काय बनायचं त्याची अगोदरच तयारी करणार होते. तर इथे मी आदल्या दिवशी पनीर बनवायला घेतलंय. 1 लिटर दूध घेतलं, त्याच्यासाठी विनेगर आणि पाणी मिक्स करून याच्यामध्ये ऍड केले उकळत्या दुधामध्ये. जोपर्यंत पनीर आणि पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचंय. आता वजन करून पण तुम्हाला दाखवते बघा. 1 लिटर दुधामध्ये 190 ग्रॅमच पनीर बनून तयार झाले. पण पनीर मात्र एकदम फ्रेश बनवून तयार होतं. तर संध्याकाळी इथे पवित्र पर्वाचा कार्यक्रम चालू होता आमचा. मामाने सगळ्यांना सोबत बोलवलं, आरती केली, पवतं चढवलं आणि त्याच्यानंतर मग उपार दाखवला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी इथे माझी नाश्त्याची तयारी चालू आहे. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. तर पनीर बघा तुम्ही एकदम मस्त बनवून तयार झाले, फ्रेश, एकदम पांढरं शुभ्र आणि विकतच्या पेक्षा कितीतरी छान. तर पनीरची भाजी, मसाले भात आणि 2-3 पदार्थ असे बनवणार होते मी. तुम्हाला पूर्ण पदार्थ मी काय बनवलेत हे उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि इतके दिवस नाही, पण ऐन सणासुदीच्या वेळेसच पावसाने जोरदार हजेरी लावली. काही का असेना परभणीकरांना मात्र पावसाने लास्टला दर्शन दिलेलं आहे. व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट